नागपुर में पेट्रोल पंप पर बढ़ती भीड़ के बीच जिलाधिकारी विपिन ईटनकर ने साफ कहा है कि पेट्रोल की कोई कमी नहीं है। नागरिकों से अपील की गई है कि अफवाह पर ध्यान न दें और बिना वजह घबराकर खरीदारी न करें। नागपुर में पेट्रोल पंपों पर लग रही लंबी कतारों को लेकर जिलाधिकारी विपिन ईटनकर ने नागरिकों से अपील की है कि वे किसी भी तरह की अफवाहों पर ध्यान न दें। उन्होंने स्पष्ट किया कि शहर में पेट्रोल की कोई कमी नहीं है और सप्लाई पूरी तरह सुचारू रूप से जारी है। कलेक्टर ने कहा कि ऐसे पहले गैस सिलेंडर को लेकर पैनिक हुआ था, वैसा माहौल अब पेट्रोल को लेकर न बनाए। प्रशासन लगातार स्थिति पर नजर रखे हुए है। आवश्यक रूप से टैंक फुल कराने से बचे और व्यवस्था बनाए रखने में प्रशासन का सहयोग करे। याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं, जसं एक हप्त्या पहिले सिलेंडर आणि यासाठी होत होतं, आता ते स्टॅबिलाइज झालेलं आहे। तुम्ही बघा आता तेवढा गर्दी कोणीच नाही आहे, तर त्यामुळे माझी विनंती आहे नागपूरकरांना की सिमिलरली जसं प्रकारे सिलेंडरला तुम्ही पॅनिक होत होते, आता पॅनिक अननेसेसरी पॅनिक, आपण त्याला पॅनिक बाईंग म्हणतो, पॅनिक बाईंग करायची कसलीच गरज नाही आहे। काल तुम्ही बघितलं असेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सगळे अधिकाऱ्यांनी तिची प्रेस घेऊन सांगितलेलं आहे, आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडूनही सीएम सरांनी पालकमंत्री सगळ्यांनी सांगितलं नाही। आम्ही हेच सांगतो की कसलीच टंचाई नाही आहे, अननेसेसरी पॅनिक बाईंग करू नका। आता ते राशनिंग करण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी मी मागच्या हप्त्यात सांगितलेलं आहे की एक JR गव्हर्नमेंटने काढलेला आहे, त्याच्यामध्ये कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन, FDA प्रशासन, ऑइल कंपनीचे OMCs, त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे सगळे प्रतिनिधी, त्यांना सगळ्यांना कमिटी करून कोणत्या कॅटेगरीला कशा प्रकारे द्यायचं, त्याच्यामुळे डोमेस्टिकला 100% म्हटलेलं आहे, कुठेच कट लावले नाही। कमर्शियलमध्ये 50%, इंडस्ट्रीसाठी 50% ते कट लावलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आमची ती कमिटी आहे, ते रिव्ह्यू आपण घेत असतो। तर माझी एकच विनंती आहे की आत्ताही अननेसेसरी जिथं तुम्हाला 1 लिटर लागते तिथं टँक फुल कमी करत आहे, तुम्हाला वाटतं की संपून जाईल, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही आहे। गव्हर्नमेंट कमिटेड आहे, ॲडमिनिस्ट्रेशन पण लक्ष देऊन आहे। आमचं डेली बेसिसवर आमच्या मीटिंग्स होत आहे, आम्ही व्हॉट्सॲपवरही आम्ही अलर्ट आहो, आमच्याकडे इनपुट जे इंटेलिजन्स त्याच्यामध्ये पण आम्हाला अलर्ट आहे पोलिसांमार्फत, त्यामुळे कसलंच पॅनिक बाईंग करण्याची नागरिकांना गरज नाही। त्यांच्यावर आम्ही करू ना, आता पोलिसांना सांगून जे अननेसेसरी इसेन्शियल सर्व्हिसमध्ये अडथळा आणते त्याच्यावर कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करू। जर एखादी एजन्सी, एखादी पेट्रोल पंप ओनर असं करत असेल तर आम्हाला द्या, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। म्हणजे एखादा पेट्रोल पंप असून सुद्धा म्हणेल की आमचा साठा संपलेला आहे, तर मी त्याच्यावर कारवाई करू, पण असं होणार नाही। मी आता 2-3 सकाळपासून मी आज फिरलो तर 2-3 पेट्रोलवर गर्दी मला दिसलेला आहे, त्यामुळे माझी विनंती आहे की पेट्रोल सप्लाय पण आहे आणि आपल्याकडे साठा सुद्धा आहे, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही। फिलहाल प्रशासन ने साफ कर दिया है कि घबराने की कोई जरूरत नहीं है और पेट्रोल की सप्लाई पूरी तरह सामान्य है। नागरिकों से अपील है कि अफवाहों से बचें और जिम्मेदारी के साथ सहयोग करें।